तार है ढीली कौन कसी की बत्तियां बुझा के बस ट्रिप लैंड दो घरी जा घरी ट्यूब में ट्यूब बजा के थोड़ा हिट बोल तार है ढीली कौन कसी की बत्तियां बुझा के बस ट्रिप लैंड दो घरी जा घरी ट्यूब में ट्यूब बजा के थोड़ा हिट बोल। तुम्ही जो आता प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करायचं आहे। कॅपकट तुम्ही ते ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो फोटो असेल तो सिलेक्ट करून ॲड करायचा आहे। फोटो ॲड केल्यानंतर खाली तर तुम्हाला रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। 9.6चा बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। खाली थोडे ते स्क्रोल करून क्रॉपचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। 9.6चा बॉक्स सिलेक्ट करायचा आहे आणि इथून फोटो येणार रेशोमध्ये एकदा ठेवायचा आहे नीट का। त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि इथून हा फोटो सिलेक्ट करायचा आहे। ठीक आहे, 2 बोटांनी। त्याच्यानंतर ओव्हरलेचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि बीटमा व्हिडिओ दिला आहे आपण तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून ॲड करायचा आहे। हा बीटमा व्हिडिओ येथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। खाली थोडे ते स्क्रोल करायचं आहे आणि तुम्हाला एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करायचं आहे। ह्याच्या फोटोची लेंथ अशा जेवढे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायची। नेल्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं आहे, हा जो बीटमा व्हिडिओ आहे ना त्यामध्ये आपण बीट दिले आहेत ते तुम्ही बघू शकाल की 1 2 3 अशा बीट आहेत। तर ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील इथून हा जो फोटो असेल इथून स्प्लिट करायचा आहे। तर इथे आपली ही बीट चेंज होते। ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करूया, ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते। ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करूया। अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शोच्या बीटमापर्यंत मला स्प्लिट करत न्यायचा आहे। हा फोटो इथून स्प्लिट केल्यानंतर आता आपल्या हा जो बीट मोड आहे ना त्यावरती क्लिक करायचं आहे। खाली थोडं ते स्क्रोल करून रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि पहिलं PNGतून ॲड करायचं आहे। त्याच्यानंतर सिम्पली इथे यायचं आहे आपल्याला हा जो आपला आहे ना 9 सेकंदाच्या तिथं यायचं टाईमलाईन आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर ॲड ओव्हरलेच्या वरती क्लिक करून तुम्हाला दुसरं PNGतून ॲड करायची लेंथ शेवटपर्यंत न्यायची आणि हे रिप्लेसवरती क्लिक करून पुन्हा तेच PNGतून ॲड केल्यानंतर एकाखाली एक PNGतून ॲड होऊन जाईल। तर मी इथून आता आहे ना सर्व PNG आणि इथून फोटो ॲड करून घेतो बीटनानुसार। येथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीटनानुसार इथून स्प्लिट केल्यानंतर हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करू। इनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल शटरचा, इथून सिलेक्ट करायचं आहे। सर्व इफेक्टची नाव तुम्हाला आपण वरती दिलेले आहेत ते नाव बघून तुम्हाला इथून इफेक्ट सिलेक्ट करायचं। इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर ह्याची खालची लेंथ संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली आपल्याला काय करायचं, कॉम्बोमधला झूम 1चा जो वेळ असेल तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली आउटमधला रोटेशन क्लोजिंग हा जो वेळ असेल तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं कॉम्बोमधला प्लॅनमा 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधलाच प्लॅनमा 2चा इथे इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढचे म्हणजे लहान म्हणजे फास्ट फोटो ना आहे त्या फोटोला सर्वांना आहे ना कॉम्बोमधला डायनॅमिक्स 2चा जो व्हिडिओ असेल सिलेक्ट करा। अशा प्रकारे सर्व फोटोला इथून करायचा आहे। 7 सेकंदाच्या मागचा फोटो त्याच्या डायरेक्ट 8 सेकंद आहे तिथपर्यंत। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली ना आउटमधला रोटेशन क्लोजिंग हा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला पेंडिंगचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला अनफोल्ड जो फेड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला ड्रॉप डाऊनचा जो फेड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली ना इनमधला क्रॉस सेकचा जो वेळ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला झूम 1चा इथे सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो पेंडिंगचा जो वेळ असेल इनमधला तो इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला अनफोल्ड जो वेळ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला ड्रॉप डाऊनचा जो वेळ असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 9 सेकंद आहे तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला तिथे यायचं आहे आणि इथं मग इफेक्टचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये सेकचा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 9 सेकंदापासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची। नेल्यानंतर ॲडजस्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर पुन्हा पहिल्या एन्जुटचं यायचं आहे आणि व्हिडिओ ॲक्टवरतीच क्लिक करू आपल्या सिम्पली ट्रेंडिंगमध्ये किंवा पार्टीच्या ऑप्शनमध्ये ब्लॅक फ्लॅश 2चा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्या फोटोची लेंथ असेल 9 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची। नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला 12 सेकंद आहे तिथला फोटो तिथे यायचं आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे।
यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा, इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या ज्या व्यक्ती लेंथ असेल सिम्पली 12 सेकंद आहे तिथला जो हा फोटो आहे तिथपर्यंत ठेवायची. ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर जे व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तो तुमचा व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.